हाय हॅलो नमस्कार. मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. खरं तर हा व्लॉग यायला थोडासा उशीरच झाला होता आणि काल सॅटर्डे होता, तर आज संडे आहे आणि काल मी सगळी कामं घरातली आवरली होती, त्यामुळे मग आज यांचा टर्न होता. हे म्हणत होते की काल माझी तुला काहीच हेल्प झाली नाही, सो मी आज तुला थोडीशी कामं करून देतो. तर आज ना परत बाल्कनी एकदा क्लीन करायची होती, कारण आम्ही रोज म्हटलं तरी बाल्कनी क्लीन करतो आणि सॅटर्डे संडे वेळ असतो म्हणून करतोच. आणि जे काही प्लांट्स होते माझ्याकडे, मी 2 प्लांट्स आणले होते, तर त्यांना त्यांच्या पण जे पानं आहेत तर त्याच्यावरती ना खूप जास्त डस्ट झाली होती आणि म्हणजे धूळ साठली होती. बाजूला जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे पण. आणि हे प्लांट्स आणून पण 5-6 महिने झाले होते आणि या 5-6 महिन्यामध्ये एकदाच त्यांची अशी छान क्लिनिंग झाली होती. तर आज वेळही होता, जास्त काही काम नव्हतं, सो यांना म्हटलं की आज तुम्ही हे एक्स्ट्राचं जे काम आहे तर ते करा, म्हणजे बाल्कनी क्लीन होईल आणि त्यासोबत हे प्लांट्स पण क्लीन होतील. आणि त्यासोबतच अजून हे पण काम एक करायचं होतं. खरं तर ना हा नागनरसोबा आहे आणि हा आमच्याकडे बैलपोळ्याच्या दिवशी काढला जातो. आता मी काढून ठेवला होता, पण ह्याचं म्हणजे नेमकं काय करायचं हे काही मला समजत नव्हतं. आणि असाच मी एकदा यूट्यूबला व्हिडिओ बघितला की हा जो नागनरसोबा आहे तर हा साध्या पेपरचा बनलेला असतो आणि तो पाण्यात घातला की पूर्ण विरघळून जातो. तर म्हटलं आज चला प्लांट्स पण क्लीन केलेत, तर त्यांच्या ज्या काही कुंड्या आहेत आणि त्या मातीमध्ये आपण हे टाकून देऊया आणि त्याच्यामध्ये वरतून पाणी घालायचं, जेणेकरून पाण्यामध्ये आणि मातीमध्ये ते व्यवस्थित त्याचं जे काय आहे विघटन होऊन जाईल. तर आता आमचं इथे हेच काम चालू होतं आणि आज संडे तर जास्त काही म्हणजे दिवसभराचा प्लॅन पण नव्हता. म्हटलं थोडंसं आराम करूया, कारण काल असंही जरा थकलेलो होतो. आणि इथे ना हे जे प्लांट आहे म्हणजे कोरफड आहे, तर ते मी आत्ता ठाण्याला गेली होती तेव्हा तिकडून आणलं आहे. खरं तर आम्हाला मागेच आणायचं होतं, पण इथे ना ओपन बाल्कनी असल्यामुळे कबूतर खूप जास्त त्रास देतात, त्यामुळे काय करावं समजत नव्हतं. पण ह्यावेळेस आम्ही घेऊन आलो, कारण मग असं कधीतरी आपल्याला कोरफड पाहिजे असतं आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हाच ते अवेलेबल होत नाही. त्यामुळे मग आम्ही ह्यावेळेस घेऊन आलो आहे. आणि आता त्याचं काय झालं की ते बाल्कनीमध्ये ठेवलं होतं आणि बाल्कनी ओपन असल्यामुळे ना पाऊस खूप आला आणि त्यावरती तो पडला, त्यामुळे सगळी जी त्याची मुळं आहेत तर ती ओपन झाली होती. तर आता त्यांचं तेच काम चालू आहे की ते परत ते मातीमध्ये व्यवस्थित त्याला लावतायत. आणि खरं तर ना मला खूप जास्त प्लांट्स लावायची इच्छा आहे, वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे फुलांची वगैरे, कारण सकाळी उठलं की छान असा बाल्कनीचा व्ह्यू दिसला पाहिजे. तर असं एक स्वप्न आहे, तर बघूया आता ते कधी पूर्ण होईल. आणि ही बाल्कनी ओपन असल्यामुळे ना कबूतर खूप त्रास देतात, त्यामुळे मग झाडांची हाल मला नको वाटते. तर काल आर्यनच्या फनफेअरला गेलो होतो आणि तिथून आलो. घरी यायला 10:30 वगैरे वाजले होते. त्यानंतर मग जेवण तर बाहेरच झालं होतं, त्यामुळे जास्त काही काम नव्हतं. आल्यावर थोडासा टाईमपास केला आणि 12:30 वाजता वगैरे झोपलं असेल. त्यानंतर आज संडे, सकाळी पण थोडंसं लेट उठणं होतं, म्हणजे विकेंडला मोस्टली आरामातच सगळं चालू असतं. तर नाश्त्याचं पण आज काही टेन्शन नव्हतं. जी काही काल बिर्याणी घेतली होती ना, तर तीच आम्ही सकाळी बरीचशी उरलेली होती, सो तीच गरम केली आणि खाल्ली, त्यामुळे मग नाश्त्याचं जास्त काही नव्हतं. आणि मस्त चहा वगैरे घेतला आणि असं निवांत आज चालू होतं, म्हणजे काहीच करायची इच्छा नव्हती, कारण मी लिटरली काल बऱ्यापैकी घराची क्लिनिंग वगैरे हे सगळं एकटीनेच आवरलं होतं. तर आता ह्यांचं थोडंसं चाललं आहे बाल्कनी वगैरे क्लीन करायचं, जे काही प्लांट्स वगैरे आहेत तर ते थोडंसं ते बोलले की मी देतो करून, सो ते करतायत. आणि मी तर मस्त अशी आत्ता निवांत बसली आहे आणि माझ्या डोक्यात एकच विचार चालला आहे की आता जेवणामध्ये मी काय बनवू. सो बघूया आता जेवायला काहीतरी बनवते. आणि आर्यनचं मस्त TV बघायचं काम चालू आहे इकडे. आर्यनची मस्त रिलॅक्स लाईफ चालू असते. मम्मा डॅडा तुम्ही काही करा, काही नका करू, काही घेणं देणं नसतं. उठायचं, मस्त खेळायचं, TV बघायचा, बस हीच लाईफ खरंच खूप छान असते. आणि असं वाटतं की म्हणजे ही लाईफ ना अशीच राहावी आणि कधीच असं लाईफमध्ये आपलं टेन्शन वगैरे नसावं. आजही बाहेर जायचं प्लॅन आहे, थोडीशी शॉपिंग करायची आहे. जर गणपतीला माहेरी जर गेलोच तर मग थोडंसं म्हटलं घेऊया आपण काहीतरी, कारण नेहमी तेच डेकोरेशन बघून पण आपल्याला कंटाळा येतो. सो म्हटलं काहीतरी नवीन भेटलं तर ते घेऊ. आणि मला माझ्या स्वतःसाठी पण थोडीशी शॉपिंग करायची, कपडे म्हणजे ड्रेस वगैरे घ्यायचे आहेत ॲक्च्युली, कारण असं वाटतं की आता सण वगैरे सगळे चालू होतील, त्यामुळे मग जरा कपडे असावेत, कारण कपडे भरपूर आहेत, पण असा प्रॉब्लेम झाला आहे की एकही आता साईजला जमत नाही आहे, त्यामुळे. आणि आता छान ऊन पण पडलं आहे. आत्तापर्यंत सारखा पाऊसच चालू होता आणि थोडंसं ऊन पण आहे, तर म्हटलं बघूया आज जरा थोडासा वेळ भेटेल. पण आता 1 वाजला आहे आणि अजून आंघोळी वगैरे काहीच नाही आहे, तर पहिले आता ते आवरतो आणि त्यानंतर मग संध्याकाळी 4 वाजता वगैरे बाहेर जाऊया असं चाललं आहे विचार. सो बघू आता कसं काय होतं आहे सगळं, आणि जे काय होतं आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो तुम्ही आपला ब्लॉग असाच कंटिन्यू करा. तर आता आंघोळ वगैरे आमचं सगळं आवरलं होतं आणि मग मी म्हटलं की चला थोडंसं आपण आर्यनचा जो काही होमवर्क बाकी आहे तर तो करून घेऊया. आणि इथे आता त्याचा होमवर्क घेते मी. आणि
जेवणाचं पण म्हणजे सध्या आम्ही स्किप केलं, कारण नाश्ता पण लेट झाला होता. जी काही बिर्याणी होती तर ती पण भरपूर खाल्ली होती, त्यामुळे भूक नव्हती. आणि हे म्हणत होते की सध्या तरी मला आत्ता भूक नाही आहे, त्यामुळे तू काही जेवण बनवू नको, आपण बघूया असंच काहीतरी लाईट खाऊया 4-5 वाजता. तर मी पण विचार केला की ठीक आहे, बघूया आपण 4-5 वाजता काही पण म्हणजे पटकन असं बनवता येईल. आणि तोपर्यंत मग मी जो काही आर्यंशचा होमवर्क आहे तर तो घेते, जेणेकरून मग तो जरा एंगेज राहील. कारण मग घरी असलं ना की तो सारखा TV बघायला मागतो आणि त्याला बाकी मोबाईल वगैरे हे काही नको असतं, पण TVला तो अजिबात आम्हाला ऐकत नाही. मध्ये आम्ही 1 महिना TVसुद्धा बंद केला होता, पण असं वाटतं की ठीक आहे, चला आता परत थोडे दिवस चालू करूया आणि मग थोडं चेंज म्हणून मग परत आम्ही बंद करतो. तर असं चालू असतं. आणि आता त्यातल्या इथे मी कलरिंग वगैरे शिकवते. हे कलरिंग ना म्हणजे थोडंसं त्याचं बाहेरच जातं आहे, थोडं म्हणण्यापेक्षा बरंच बाहेर जातं आहे. पण ठीक आहे, प्रॅक्टिसने होतील ह्या गोष्टी. आणि यासाठीच ना मी त्याची अशी छान प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी 2 बुक्स ऑर्डर केलेत, तर तेच आता तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, हे 2 बुक्स आहेत, हे मी ऑर्डर केलेत. कलरिंग बुक आहेत, पार्ट ए आणि पार्ट बी, सुपर फन म्हणून. आणि हे मी ना इन्स्टावरूनच ऑर्डर केले. मी असंच इन्स्टाला एकदा रील्स स्क्रोल करत होती, तर तेव्हा मला ॲम्बिशन किड्स म्हणून दिसलं आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मी हे 2 ऑर्डर केलेत. तिथे भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला आपल्या मुलांच्या एज ग्रुपप्रमाणे. सो मी हे आर्यनसाठी ऑर्डर केलेत आणि अजूनही भरपूर ऑप्शन्स आहेत. पण म्हटलं पहिलं सुरुवातीला त्याला कलरिंगच जमत नाही आहे आणि बेसिक हेच आहे, तर म्हटलं पहिलं हेच आपण ऑर्डर करू. तर एक जो आहे ना पार्ट ए, तर त्याच्यामध्ये मला वाटतं फक्त कलरिंग आहे आणि दुसरा जो आहे ना पार्ट बी, तर त्याच्यामध्ये ट्रेस अँड कलर असं 2 आहे. तर आता बघूया, म्हणजे कारण पिक्चर्स पण तुम्ही बघू शकता की असे मोठे मोठे दिलेत, जेणेकरून मग त्यांना पण कलर पण खूप सुटसुटीत वगैरे देता येतील. सो बघूया आता त्याला कसं जमतंय वगैरे. आणि मला म्हणजे पर्सनली तर हे खूप छान वाटले आणि होप सो आर्यंश पण एन्जॉय करेल. तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी ना हे नक्की ऑर्डर करून घेऊ शकतात. तर ह्यांची लिंक जर मला भेटली ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अदरवाईज तुम्ही इन्स्टावरती ॲम्बिशन किड्स म्हणून जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते इझिली अवेलेबल होऊन जाईल. आणि इथे बघा, नवीन बुक्स बघितले तर लगेच आर्यंशने कलरिंगला घेतले. त्याचा जो काही स्कूलचा होमवर्क आहे म्हणजे त्यामध्ये पण कलरिंग वगैरे सांगितलं होतं, तर तेव्हा त्याला तो करायचा अगदी कंटाळा आला होता. पण आता हे नवीन बुक्स बघितले तर मग लगेच आम्हाला म्हणजे एक्साइटमेंट आमची वाढली कलरिंग करण्यासाठी. आणि छान कलरिंग करतोय तो, कारण बघा पिक्चर्स मोठे आहेत, त्यामुळे मग त्यांना ना छान कलरिंग करायला स्पेस भेटते. खरं तर यामुळेच मी ऑर्डर केलेत की ह्याच्यामध्ये मला पिक्चर्स वगैरे खूप मोठे वाटले होते आणि ॲक्च्युअलमध्ये पण ते तसेच आहेत, त्यामुळे मग जरा मुलांना थोडीशी आयडिया येऊन जाते आणि त्याला छान प्रॅक्टिस पण होईल. आणि हा बघा, आता फायनल रिझल्ट ऑलमोस्ट कम्प्लीटच होत आलं आहे, पण छान केलं आहे त्याने. मी फक्त त्याला सांगितलं की कसं कलरिंग करायचं आहे आणि मग त्याने एकदम छान त्याच पद्धतीने कलरिंग केलं आहे, तर छान जमलं होतं त्या. तर आता इथे 5 वाजले होते, तरी आम्हाला फारशी काही भूक वाटत नव्हती. पण फायनली मी इथे पोहे बनवण्याचा डिसिजन घेतला आणि यांचं चालू होतं की चहा करू, त्यासोबत बिस्किट, खारी टोस्ट हे आपण खाऊन घेऊ, कशाला तू उगीच एवढं सगळं बनवत बसते, कारण परत बाहेर जायचं लेट होईल. पण म्हटलं नको, पोहे बनवूया, जेणेकरून बाहेर गेल्यावरती मग परत आपल्याला भूक लागेल. आत्ता जरी भूक नाही वाटली तरी मग थोडीशी भर असेल पोटात तर मग बरं पडेल त्यासाठी. आणि म्हणून मग मी पोहे बनवण्याचा डिसिजन घेतला. आणि जी काय मला संडेची फील असते पोहे खाल्ल्यानंतर तर ती पण येऊन जाईल त्यासाठी. आर्यंशला ना ॲपल खायचे होते, त्यामुळे मग ॲपलही होते अवेलेबल. सो त्याच्यासाठी ना एक ॲपल कट केला. म्हटलं थोडासा ॲपल खाईल आणि थोडेफार पोहे खाईल तो, म्हणजे त्याचंही काम होऊन जाईल. आणि इथे माझे मस्त असे पोहे बनवून रेडी आहेत आणि छान झाले होते एकदम. आर्यंशही आवडीने खातो. सो मस्त आम्ही पोहे खाल्ले आणि त्यानंतर ना रेडी झालो, खाली आलो आहे. तर इथे बघा, मागे गणपतीची लगबग चालू आहे, कारण आता गणपती बसणार आहेत, त्यामुळे मग सगळी तयारी वगैरे सोसायटीची चालू आहे. आणि छोटी छोटी मुलं, त्यांचं तर मस्त मस्ती चालू असते, कारण असं काहीतरी प्रोग्राम असेल तर मग मुलांची एक्साइटमेंट काहीतरी अनादर लेवललाच असते. तर आम्ही आता म्हणजे इथे लोकलला जाणार होतो, त्यामुळे मग म्हटलं बाईकच घेऊन जावी, कारण मोठ्या गाडीला पार्किंगचा वगैरे खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे. तर आता आम्ही इथे निघालो आहे. तर थोडंसंच पुढे आलो आणि लगेचच आम्हाला पाऊस लागला, त्यामुळे मग एका ठिकाणी आम्ही थोडंसं आडोशाला थांबलो होतो. म्हटलं लगेचच पाऊस थांबून जाईल, कारण ते जे काही क्लाउड्स आहेत तर ते असे पुढे पुढे सरकत होते, त्यामुळे मग जास्त वेळ काही पाऊस राहणार नाही असं वाटत होतं. त्यामुळे म्हटलं चला थोडंही भिजण्यापेक्षा आपण 15-1 मिनिट बाजूला थांबूया. आणि सगळीकडे ना म्हणजे शॉपमध्ये सगळी अशीच लगबग चालू होती, सगळी गणपतीची वगैरे, सगळीकडे डेकोरेशनच्या माळा आणि काही बाकीचे डेकोरेशनचे आयटम्स वगैरे, तर सगळं तेच होतं. तर इतकं छान वाटत होतं ना. आणि बघा, मस्त आम्हाला इथे रेनबो पण दिसला होता. सो म्हटलं चला कॅप्चर करू आणि तुमच्यासोबत पण शेअर करू.
तर आता आम्ही पोहोचलो होतो एका शॉपमध्ये येऊन आणि इकडे ना भरपूर सारे शॉप्स आहेत, त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं की नक्की कुठे जावं आणि पाहिजे तसं म्हणजे मनासारखं भेटत पण नाही. म्हणजे भरपूर ऑप्शन्स फिरून पण झालेत इथे, पण कुठेतरी आपल्याला मग एक ऑप्शन निवडावा लागतो आणि यावं लागतं. पण ह्या शॉपमध्ये ना मी पहिल्यांदाच आली होती आणि यांच्याकडे ना भरपूर व्हरायटीज होत्या. खरं तर ना मला आता अशामध्येच 2-3 ड्रेस घ्यायचे होते, कारण भरपूर आता सण वगैरे चालू झालेत आणि सगळ्यांकडे गौराईचं हळदी कुंकू म्हणा किंवा काही ना काही चालूच असतं. त्यासाठी मग आपल्याला साडी नेसणं तर काही होत नाही, त्यामुळे असं वाटतं की ड्रेस घातला की मग आपलं पटकन काम होऊन जातं. त्यासाठीच मी आता इथे ड्रेस बघत होती आणि मला ह्यांच्याकडच्या ज्या व्हरायटीज आहेत ना तर त्या आवडल्या. छान होतं कलेक्शन ॲक्च्युली आणि भरपूर सारे मी म्हणजे बाजूला चॉईस करून ठेवले होते आणि भरपूर सारे ट्रायल पण केले होते. पहिल्यांदा मी एवढे सगळे ड्रेस ट्राय केलेत, जे की मला खरंच मनापासून आवडले होते. तर त्यातलेच ना 2-3 ड्रेस मी घेतले आणि आता आम्ही घरी जायला निघालोय. तर बॅक साईडकडून जो रस्ता जातो ना तर तो आमच्या घराकडे जायला शॉर्टकट आहे, पण मी यांना ना मुद्दामून लॉंग टर्न घ्यायला लावला, कारण मला अजून जास्त जे काय आहे ना तर ते डेकोरेशनचं सामान वगैरे बघायचं होतं आणि भरपूर साऱ्या लायटिंग्स वगैरे केलेल्या होत्या. तर मला हे बघायला खूप आवडतं, त्यात लोकांची पण शॉपिंगसाठीची लगबग. तर ह्या गोष्टी बघून ना म्हणजे एक वेगळाच आनंद भेटतो आणि वातावरणात पण ना खूप पॉझिटिव्हिटी वाटते, खूप फ्रेश वाटतं. स्पेशली असं गणपती असेल किंवा दिवाळी असेल तर तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही पण ही गोष्ट नक्कीच रिलेट करत असाल. तर बघा इतकी छान लायटिंग वगैरे सगळीकडे केली होती आणि मस्त वाटत होतं एकदम. त्यामुळे मग म्हटलं चला थोडासा लॉंग टर्न जो आहे तो आपण घेऊ आणि घरी जाऊ. तर आता आम्ही फायनली घरी येऊन पोहोचलो होतो आणि मी जी काही ही थोडीशी शॉपिंग केली होती तर तीच आता तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिला हा जो ड्रेस आहे ना तर हा पिंक कलरचा मला खूप आवडला, सिम्पल आणि सोबर. मेन म्हणजे असं फेस्टिवलमध्ये आपण वेअर करू शकतो. आणि दुसरा जो आहे ना तर ती माझ्या नवऱ्याची चॉईस आहे. म्हणजे मला काय करावं कळत नव्हतं, पण जेव्हा मी त्यांच्या चॉईसचे ड्रेस घेतलेत आणि वेअर केलेत तर सगळ्यांना खूप जास्त आवडले, त्यामुळे मग हा पण मी आज घेतला आहे. त्यानंतर 1-2 ड्रेस अजून जे आहेत तर ते घेतलेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला ना म्हणजे चाललं होतं आमचं की हरतालिकेच्या दिवशी जे आहे ना तर आपण गावाला जाऊया, म्हणजे माझ्या माहेरी. तर मग गणपतीसाठी पण तेच डेकोरेशन बघून थोडासा कंटाळा आलेला, म्हटलं चला त्याच्यासाठी पण काहीतरी घेऊया. सो मी इथे ते पण घेतलं होतं. आता बघू जाणं होईल की नाही. जर गेलो तर मग मी ते सगळं घेऊन जाईल आणि जर नाहीच झालं तर मग मी स्वतः इथे घरात यूज करू शकते, कारण आता भरपूर सारे फेस्टिवल चालू झालेत आणि आपण डेकोरेशनसाठी ह्या गोष्टी म्हणजे यूज करू शकतो. त्या काय अशा वाया जाणार नाही आहे किंवा वेस्ट ऑफ मनी बिलकुल नाही आहे. तर बघा हा पण मला ड्रेस खूप जास्त आवडला होता आणि असा कलर पण माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मग मी हा पण घेतला आहे. आणि या व्यतिरिक्त पण मला अजून 2-3 आवडले होते, पण बजेट खूपच होत होतं, म्हणजे माझ्या लिमिटच्या बाहेर जात होतं. त्यामुळे म्हटलं चला आता बस झालं एवढं, कारण दिवाळी पण आली आहे आणि आता माहीत नाही मी एवढे 2-3 ड्रेस घेतले तर दिवाळीला पण मी परत शॉपिंग करेल की नाही म्हणजे ड्रेसची, तर ते माहीत नाही आहे. सो बघू आता ते कसं काय होतं आहे. आणि आत्ता हा जो मी तुम्हाला दाखवते आहे ना तर हा मला खूप आवडला आहे, म्हणजे सगळ्यात जास्त माझा फेवरेट तर मला हाच आवडला आहे आणि हा मी विचार करते की माझ्या बड्डेला वेअर करेल. सो बघूया आता कसं होतं आहे ते. आणि खरं गणपती बाप्पांसाठी पण ना मला भरपूर काय घ्यायचं होतं डेकोरेशनसाठी, पण खरं तर फिक्सच नव्हतं की आमचं जाणं होईल की नाही, कारण त्याच वेळेस ना आर्यन्सचे कान जरा दुखत होते सर्दीमुळे वगैरे, त्यामुळे असं वाटत होतं की त्याला जरा बरं होऊ देत. आणि तसंच मम्मीचा वगैरे पण फोन म्हणजे झाला होता, तर त्यांना नुकतंच सर्दी खोकला झाला होता. म्हटलं आता सर्दी खोकला काही लवकर बरा होत नाही, त्यामुळे मग बघूया आता काय होईल. आणि जर 2-3 दिवसात त्यांना बरं वाटलं तर मग मी अजून थोडंफार डेकोरेशनचं सामान घेईल. तर सुरुवातीला म्हणजे सिम्पलच थोडंसं घेतलं होतं आणि 1-2 ज्या आहेत ना त्या माळा घेतल्या होत्या. आता जर जायचा विचार ठरला तर मग जाऊया. सो बस आजच्यासाठी एवढंच. आणि तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली हे पण मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि इथे आर्यांश ना सारख्या त्या डेकोरेशनचे जे काही माळा वगैरे घेतल्या होत्या तर ते त्याचं खेचायचं काम चालू होतं. त्यामुळे ना मुलांसमोर ह्या गोष्टी दाखवायला पण म्हणजे टेन्शन येतं, पण त्यानंतर मला परत शूट करायला वेळ भेटतो की नाही. सो म्हटलं चला आत्ता आहे वेळ तर आपण हे शूट करून घेऊया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.